नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 2023च्या खरीप पीक विम्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। राज्यातील एकूण 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023चा उर्वरित 75% पीक विमा लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्यासाठी एकूण 1927 कोटी रुपये रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे। सरकारच्या माध्यमातून या संदर्भात एक महत्त्वाचा जी.आर. सुद्धा काढलेला आहे। नक्की राज्यातील कोणकोणते 6 जिल्हे या 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत याच्या संदर्भातली स्पष्ट अशी माहिती या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे आणि हा जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तसेच या 6 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हा पीक विमा नक्की कधीपर्यंत त्यांच्या खात्यावर येईल या संदर्भातली सुद्धा सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत 80-110 च्या मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये 1927.52 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून काल दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, खाली शासन निर्णयामध्ये सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पहा, ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 मधील 80-110 च्या मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 1927 कोटी 52 लाख इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही जी पूर्ण रक्कम आहे ही फक्त आणि फक्त ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, 80/110 मॉडेल म्हणजेच कप अँड कॅप मॉडेल, या मॉडेलनुसार 110% पर्यंत नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागते आणि 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई जर द्यायची असेल तर राज्य शासनाला सुद्धा नुकसान भरपाई द्यावी लागते। आता मित्रांनो, या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत कोणकोणते 6 जिल्हे येतात, राज्यातील कोणकोणत्या 6 जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली होती, कोणकोणत्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना हा विमा वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर तसेच सोलापूर, जळगाव आणि सातारा या 6 जिल्ह्यांचा पीक विमा हा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला भरलेला आहे। आणि मित्रांनो, आता जो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला निधी मिळालेला आहे त्या संपूर्ण निधीचं वितरण या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलं जाणार आहे। आता मित्रांनो, नक्की कधीपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल? तर मित्रांनो, लवकरच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी या पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नक्कीच केलं जाणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत जी.आर. आलेल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि आता या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तात्काळ पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।